चांगदेवाने वेदांत ऐकला तो असा, शब्द मात्र भेदाचा, म्हणून शब्द मात्र भेदाचेच इथे दृष्टांत दिले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सोन्याला सोन्याचाच मुलामा जसा द्यावा, व मुख पाहण्यालाच मुख आरसा असावा, तसा तुझा आणि माझा हा संवाद आहे. ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला बोध केल्यानंतर देखील अभेद स्थितीत राहायला शिकवतात महाराज, लक्षात ठेवायचं. आणि अभेद हे आपलं काय आहे? स्वरूप आहे. भेद हा कल्पनेतला आहे. अज्ञानामुळे भेद वाटायला नाही, स्वरूपात भेद झालेला नाही, होणं शक्य नाही महाराज. आणि भेदच तुम्हाला दुःखाला कारणीभूत आहे महाराज. आणि म्हणून ब्रह्मज्ञान संपन्न झाल्यानंतर साधकानं कुठल्या स्थितीत राहावं ही शिकवण आहे. अधिक महाराज, ज्ञानोबाऱ्यांना काय माहिती नव्हतं का? चांगदेव देखील ब्रह्मरूपच आहे, पण तुम्ही आम्ही म्हणजे ज्ञानोबाऱ्या नाही. लक्षात ठेवा. गुरुच्या ठिकाणी मी गुरु आहे आणि शिष्य तो माझा आहे हा भाव रत्ता कामा नाही. आणि तोच दादा घाताला बघा. सद्गुरू त्यालाच म्हणायचं की सर्वांच्या ठिकाणी ब्रह्मदर्शन होतं. सर्वच हे विश्वरूपानं ब्रह्मरूप आहे असं ज्याला दर्शन झालं ते तर शिष्य तरी कुठं राहतो, गुरु तरी कुठं राहतो? कारण का तत्व एकच आहे ना. उपाधीने जरी भेद असला महाराज, आता इथं उपाधीचा देखील भेद घालून टाकलेला आहे त्यांनी, झालाय कालचा विषय आपला. कारण का माहिती आहे काय, तुम्हाला हे जग दिसणारी केवळ नाममात्र याला सत्ता आहे. नाममात्र सत्ता आहे. पदार्थ रूप असा स्वतंत्र म्हणून काय सत्यरूपाने पदार्थ झालेला त्याला नाममात्र सत्ता म्हटली महाराज. याला आपण पेला म्हणतो ना, केवढं नाममात्र ज्याला सत्ता आहे का पेला म्हणून यात काय नव्हता. जरी आकार दिलेला तो आपण दिलेला आहे, नव्हता दिला एक दिवस जाणार आहे. तसं हे दिसणारं विश्व तुम्ही मी तू हे सगळं जे काय नाही ते केवळ महाराज कल्पनेतलं आहे महाराज. याला नाममात्र सत्ता आहे महाराज, स्वतंत्र सत्ता त्याला नाही. आणि अभेद हेच आपलं काय आहे? स्वरूप आहे महाराज. आणि तिथं साधकानं राहावं महाराज. आणि म्हणून एक 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 भेद काढून टाकलाय महाराज. जीवेश्वरातला भेद काढला, जीव जडाचा काढला, जीवेश्वराचा काढला. हे सगळे जे भेद होते 12 प्रकारचे भेद असतातच काढून टाकले महाराज. पण गुरु शिष्यातला भेद देखील राहता कामा नाही महाराज. आणि म्हणून सद्गुरूला महात्मा त्यालाच म्हणावं महाराज की मी एक गुरु आहे, तो माझा शिष्य आहे असं त्याच्या चित्तात राहता कामा नये. त्याला त्याचं ब्रह्मदर्शनच होणं अत्यंतिक, कारण का ते पूर्णतेला पोचलेले असतात ना. तो गुरुचा आत्मा ब्रह्म आहे आणि शिष्याचा आत्मा काय आहे? ब्रह्मच आहे ना. म्हणजे त्यांना ब्रह्मदृष्टी तिथं नांदणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणून परमार्थात महाराज बोलायला सोपं आहे, पण अनुभवायला, आणि हा बोलायचा व्यवहार नाही महाराज. हा जो विषय आहे तो अनुभवाचा विषय आहे महाराज. आणि म्हणून ज्ञानोबारायाने सांगितले महाराज, सोन्यालाच जसं सोन्यानं वरकल द्यावा तसा हा तुझा माझा जो संवाद आहे ना, जरी आपण बोलत असलो, मी सांगतोय तू ऐकतोस. आता ध्यानात देखील आपण एकच म्हणून सांगितले, चैतन्याचा काय प्रश्नच नाही, तुम्हाला माहिती आहे. पण स्थूल ध्यानात देखील आपण कोण आहोत? तुमचं पंचीकरणाचं पंचमहाभूताचं जे आहे तसं माझं आहे, ज्ञानोबारायाने सांगितले. आता तुझं सूक्ष्म शरीर आहे तसंच माझंही पंचीकृत पंचमहाभूताचं शरीर आहे. तू ककारादी त्याच्यातनं मी जसं बोलतो त्या शब्दात तूही ऐकतोस. कुठे भेद शिल्लक राहतो महाराज? पूर्ण भेदाचा इथं महाराजांनी निराश करून टाकले. मग आता आमचा समाज कसा आहे, तर सोन्याला सोन्याचा वरकल द्यावा. त्याप्रमाणे महाराज मीच या वाणीतनं बोलायचा आणि तू त्या वाणीचं शब्द ऐकायचे. जरी ऐकलं सांगितलं तरी स्वरूपात याच्यातला भेद होत नाही महाराज. आणि भेदाचा हळूहळू आपण निरसन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. जरी भेद वाटत असला, व्यवहारासाठी भेद पाहिजे आहे महाराज, लक्षात ठेवायचं. पण कल्पित भेद आणि वास्तव अभेद
कारण का तुमचं आमचं जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत आपलं शरीर असणार आहे, व्यवहार होणार आहे. व्यवहाराला कोणालाही टाकता येत नाही. का अर्जुनाला व्यवहार टाकून सांगितले? जो त्या प्रकृतीनं बांधलेला आहेस महाराज, तुला तरी भोगावंच लागणार. बळ्या दृष्टे भोगूनच घेणार ते तुम्हाला. तू जरी नाही म्हटलास तरी रथात एकदा हातपाय बांधून तुला टाकले ना, दिगंतरी जावे लागेल मला. तसं जरी आपल्याला ज्ञान झालं तरी आपल्याला देह आहे तोपर्यंत त्याचं संरक्षण करण्यासाठी व्यवहार हा करावा लागणार आहे मला. पण व्यवहार करत असताना महाराज चैतन्य दृष्टी आपल्या ठिकाणी नांदणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी महाराज उपाधीचा महाराज आपण मिथ्यात्व निश्चय करणं अत्यंतिक गरजेचं आहे. तरद्वारा दिसणारं जरी सगळं विश्व असलं तरी एक परमात्म्याचाच तो एक सगळा खेळ आहे. त्याच्यावरच आलंय, राहिलं ते त्याच्यावरच, आणि गेलं तरी कुठं तिथं नाही. त्याच्यावर आलं म्हणण्यापेक्षा आलं तरी ते वेगळं आलं होईल. तोच तो सगळं झालेला आहे महाराज. नव्हे त्याची कैसे नाही त्याची दिसू लागलेले आरोप होते ते रूप आलेले. जीव शिव नाव आपलीच आवडी धरून केले, आपणा ते व्यालेले. तोच हे सगळं विश्व झालं. ते बी तुम्ही मानायला लागला म्हणून. नाहीतर त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वस्वरूपाच्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी काय झालेलं नाही, होणं शक्य नाही महाराज. आणि म्हणून अभेद स्थितीत नांदण्यासाठी त्या सगळ्या पुढच्या जीवब्रह्माचा आहे की त्यांनी सांगितले प्रश्नच नाही महाराज. पण गुरु शिष्याचा देखील भेद राहता कामा नाही. कारण का तो व्यवहार करतो ना, आणि बऱ्याच लोकांना वाटतं की आमचे एवढे शिष्य आहेत, आमचे तेवढे शिष्य आहेत. हां वाटते ना काय, आणि तेच घालवायचं आहे. साधकाच्या ठिकाणी ते माझा गुरु आहेत, पूज्यता असावी, बरोबर आहे. त्याच्या ठिकाणची कायमची पूज्यता असावी हे एक लक्षात ठेवा तुम्ही. सद्गुरूंच्या ठिकाणची जी त्याची पूज्यता आहे ना, कधीही जाता कामा नाही महाराज. एक देव आणि सद्गुरू इथला भाव कधी कमी होता कामा नाही. भले तुम्हाला ब्रह्मज्ञान होऊन देण्यात तर आणि 4 शिंग फुटून येत, काय त्याच्यात अडचण नाही महाराज. पण सद्गुरूच्या ठिकाणी आता मी तो भाव राहता कामा नाही. कारण का ते व्यापकत्वाला प्राप्त झालेले असतात ना, व्यापकत्वाला ते प्राप्त झालेले. आता तेही व्यापकत्वाला प्राप्त झालेलेच असतो, लक्षात ठेवायचं. पण त्यांच्या ठिकाणी ते माझा शिष्य आहे उच्च कनिष्ठ भाव असता कामा, आणि तो घालवायचा आहे. बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे. म्हणजे इथं आपण राहणं अत्यंतिक गरजेचं आहे. काय आलमनं येतात महाराज, सत होऊनातनं कार्य होतो महाराज, आणि तो अडकतो आपल्याला. व्यवहार तरी करावा लागणार. आणि व्यवहार करत असताना परमार्थ क्षेत्रात महाराज रजोगुण कार्य करतो. व्यवहार जेवढा आहे तो कशाचा आहे, रजोगुणाचा आहे. काही वेळा सत्वगुणात जातो, थोडंसं शोभतो महाराज, आणि तमोगुणात गेला तर वाटोळ झालं महाराज. पण सत्वगुणात देखील व्यवहार शोभला तर तो अंगाला लागता कामा, हिचं सावध राहायला पाहिजे महाराज. प्रतिबंधात्मक परमार्थ आलमनात हो, कुठंही आलमन राहता कामा नाही. कुठंही आलमन निरालंबपणानं आपण राहणं अत्यंतिक गरजेचं आहे. आलमन म्हटलं की तुमची वृत्ती आली, तुम्हाला तिथं सगळं आलंच महाराज, होय नका. साक्षीत्व भाव देखील राहता कामा, पण अंतकरण आहे तोपर्यंत तो बराबरा नाही. शुद्ध साहित्य स्वरूपाला तो धक्का लावते ना. असं बघूया काय म्हटले. 125 पानावर 126 पानावर 126 पानावर 126 केलं. म्हणजे वरील प्रत्येक दृष्टांतातील असणाऱ्या दोन्ही पदांचा अर्थ जसा एकच आहे तसा तुझा माझा संवाद एकरूपच आहे. कारण ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावर मी बोलतो त्या आत्म्याच्या अधिष्ठानावरच तू ऐकतोस. तू जे ककारादी वर्ण ऐकतोस तेच वर्ण मी आलं काय? आलं. बरोबर आहे. तू ज्या अधिष्ठानावर ऐकतोस त्याच अधिष्ठानात मी सांगतो. कारण का दोघांचं अधिष्ठान काय आहे, एकच आहे ना. मी ककारादी जे वर्ण बोलतोय ना, ऐकतोस ते तेच ऐकतोस ना.
म्हणजे शब्दात देखील इथं तिथं त्यांनी ते काय भेद ठेवलेला नाही. आणि एवढी आपली तयारी व्हायला पाहिजे महाराज, तर परमार्थातलं आपल्याला कुठंतरी थोडंसं सूत्र हाताला लागलं असं समजावं महाराज. बरोबर आहे ना काय? हो. कुठेही त्या वृत्तीला अवलंबून राहता कामा नये. म्हणजे वक्ता मुखातून बोलला तरी ककारादी 52 वर्णातूनच बोलणार होय. आणि श्रोत्याने कानाने ऐकलं तरी ककारादी 52 वर्णच ऐकणार. वक्ता जरी बोलला तरी ककारादी 52 वर्ण आहेत ना, शब्द 52 आहेत ना, त्यातनंच बोलणार ना. आणि ऐकणारा तरी या 52 वर्णातनच ऐकणार. हो. म्हणून श्रोत्या वक्त्यात एकच स्वरूपाचे वर्ण असतात. म्हणून श्रोता आणि वक्ता वर्ण जी अक्षराची वर्ण आहे एकच वर्ण असतात महाराज. सांगणारा ते सांगतो, ऐकणारा तेच ऐकतो महाराज. तर ऐकणारा तसा असला तर ना काय लक्षात ठेवायचं. अर्थात कारण का श्रवणाला आत्यंतिक महत्व आहे महाराज. श्रवणाला आत्यंतिक, म्हणून आपल्याला कुठेतरी जरा इकडे तिकडे तर शंका यावी महाराज, आपलं चिंतन व्हावं महाराज. नाहीतर मग आमचं ऐकणं होते ते सगळं विचित्र होते महाराज. षडलिंगपूर्वक श्रवण व्हायला पाहिजे महाराज. श्रोत्याला आत्यंतिक, श्रवणाला आत्यंतिक महत्व आहे महाराज. पण तिकडं जशी निघतील शब्द तशी येणं आत्यंतिक गरजेचं आहे. ग्रहण करणं, त्याला केवढी अंतःकरण वृत्तीची तयारी पाहिजे नाव सांगा. फार फार सूक्ष्मता अंतःकरणाची असावी आणि एकाग्रता असावी लागते महाराज. जरा जरी इकडे तिकडे चित्ताची चंचलता झाली तर कानावर शब्द पडतात पण अर्थ ग्रहण होत नाही. त्याच्याने काहीतरी इकडे तिकडे होते महाराज. एखादा शून्य अंगो का काही नाही काहीतरी झालं तर अर्थ बदलतो महाराज. ककारादी शब्द 52 आहे. सांगणारा ते सांगतो आणि ऐकणारी तोच ऐकतो महाराज. कायम आपण महाराज श्रवणाच्या ठिकाणी येण्यासाठी सगळी साधनं आहेत. परमार्थातलं हे वैभव आहे. इथलंय मी सांगतोय, सगळी तुमची जी साधनं आहेत ना, श्रवणाची माझी मोक्ष असे का महाराज श्रवणानं, तर आपण बद श्रवणानं झालोय. कोणीतरी तू आमका आमका म्हणून सांगितले आपल्याला उपजल्या बाळकाशी, होय ना काय बघा तुम्हाला. आणि ते तू नाहीस, हे तू आहेस हे सांगायला शब्दानं सांगावं लागेल. अर्थात मी ज्ञानदेव आणि तू चक्रपाणी चांगा हा वरवर दिसणारा मिथ्या भेद टाकून तुझे व माझे अधिष्ठान एकच आहे असा तू निश्चय कर. बाबा मी ज्ञानेश्वर महाराज आहे, तू चांगदेव आहेस, असा जो दिसणारा भेद आहे तो वरवर भेद आहे महाराज, म्हणजे उपाधिकृत भेद आहे. तर तू काय कर, तुझा आणि माझ्या स्वरूपात भेद नाही, उपाधीती भेद नाही. तू काय कर, भेद टाकून दे आणि तू ऐक्य भावाला प्राप्त हो. कारण का कायम आपण अद्वैत तत्वात राहावं महाराज. आणि कुणाचे दोष गुण बघूच नयेत महाराज. काय म्हणायचं आहे, व्यासपीठावर बसून हे बोलावं का काय काय उकरंड उकरावं, काय चाललंय दादा, पण काय त्याचा ना आपला संबंध आहे ना सांगा बघू. व्यासपीठ कशासाठी आहेत हो? जीवाचं इथं यथार्थ स्वरूप सांगण्यासाठी आहे महाराज. दोष गुण वर्णन करायची इथं नाही, ही जागा नाही. दोषाचंही वर्णन करायचं नाही आणि गुणाचंही, गुणाचे गुण वर्णन केलं तर एक सद्गुरूचं करावं नाहीतर देवाचं करावं. जीवाचं वर्णन जीवानं करूच नाही महाराज. आणि कुणाचं दोष तरी बोलूच नाहीत. वर्णन नाही करता तर चालेल पण दोष वर्णन करूच नाही. मोठा दोष आहे. गोडी आहे आपली गोडी. काय कुठं तरी मोठेपणा वाटतो दादा, पण ही विकृती निर्माण व्हायलेली आहे. होऊ नये महाराज. व्यासपीठ जे ही स्थान आहेत ना, विकृती निवृत्ती करण्यासाठी आहेत का कशासाठी हो? हा काय एखादा चुकत असेल काय तुम्ही तसं त्याच्या घराकडे जावा, बोलवून घ्या, त्याला विचारा, काय अडचण आहे नाव सांगा, तुमचा अधिकार आहे ना, काय दादा म्हणायचं नाव सांगा. पण ह्या जागेला धक्का लावू नका. ही जागा त्याने अगदी जोखीमदारानं पवित्रपणानं सांभाळलेली आहे. ही जागा पवित्राची पवित्रपण प्राप्त करून देणारी पवित्र जागा आहे.
चला. गोडी आपली गोडी घेता काय न माये तोंडी आम्हा परस्पर आवडी तो पाडू असे. अर्थ गोडीला आपली काय गोडी बघा घेताना- शब्द दिला तिने. गोडी तोंडाने म्हटलेलं नाही महाराज. मुखानं गोडी घेतणं गुळाची वेगळी महाराज. हा, गोडीनच गोडी घ्यायची. कुठं काय तिने भेदाला एवढा देखील जागा, शब्दात देखील भेद तिने ठेवलेला नाही. का महाराज? तर मुळात भेदाला जागाच नाही महाराज. काय स्वरूपाच्या ठिकाणी कुठंही कसं कुणीकडे जावा तुम्ही, अखंड एक रस वस्तू आहे ना, व्यापक आहे ना, तिन्ही कालात आहे ना, सर्व तेच आहे ना. कुठं भेद तुम्हाला कुणीकडे विचार करा महाराज. काय माऊलीची आपल्याला देणगी आहे बघा. फक्त माऊलीनं दिलेलं तत्व जगला तर त्याच्यासारखा भाग्यवान कोण नाही महाराज. चला. गोडीला आपली गोडी घेताना ती त्याच्या तोंडात मावत नाही काय? कारण गोडीला गोडीचा स्वाद घेताना तोंडाची गरजच नाही. झालं. त्याप्रमाणे आम्हा दोघा परस्परात जी आवडी आहे ती गोडीने गोडी घ्यावी त्याप्रमाणेच आहे. आता गोडीने गोडी घेतली तिच्या तोंडात मावत नाही काय? मावती काय? आता इथे वेगळं काय नाहीच ना. तोंडानं गोडी घेतली तर मावत नाही असं काहीतरी म्हणावं लागेल महाराज. पण इथं काय आहे? गोडीनंच गोडी घ्यायची आहे महाराज. तसं तुझ्या माझ्यातला जो संवाद आहे, बोलणं आहे किंवा व्यवहार आहे, तो गोडीनं गोडी घ्यायची. कारण का तूही ब्रह्म आहेस आणि मी ब्रह्मच आहे ना. चैतन्यच चैतन्य रूपा नाही महाराज, दुसरं काही नाही त्यात. आणि हे एक चैतन्य मात्र महाराज आहे. आणि दादा जर ही दृष्टी आली महाराज तर मग काय विवरण ऐक्य आहे हे सिद्ध करण्याकरता हो. हे सर्व दृष्टांत नसून दोन नाहीत हे सिद्ध करण्याकरता आहे. अरे बघा, ऐक हे सांगण्यासाठी नाही महाराज. ऐक हे सांगायचं काय महाराज आहेच. तुम्ही मानले नाही बघवा. सगळा जो तुम्हाला परमार्थातला जो उभा पोचला आहे तो तुम्ही मानलेलं ते घालवाय म्हणजे हे करण्यासाठी, त्याचा बाध करण्यासाठी. घालवाय देखील म्हटलं तर आणि ती आपत्तीची येते महाराज. काहीतरी तुम्ही विचित्र मानले ना, त्याचा बाध करण्यासाठी महाराज. ऐक म्हणून सांगायची काय गरज नाही महाराज. भेद वाटायला ना तो त्या भेदाचं स्वरूप काय आहे सांगायसाठी आहे महाराज. तुमचा भेद सिद्धच होत नाही महाराज. ऐके सांगायची काय गरज आहे? ऐके कुठे महाराज गेलेले तुम्ही मानतात आहोत तरी काय महाराज? दूर अजून आणि सर्प वेगळा आहेत काय महाराज? काय आहे तिथे महाराज? पण तुम्ही मानायला काहीतरी म्हणून ह्या भेदाचा निराश करायचा आहे महाराज. ऐके आहे म्हणायची काय गरज आहे? ते मूळच आहे महाराज. तुम्ही म्हटलं नाही म्हटलं, मानलं नाही म्हटलं तरी ते आहेच महाराज. तुम्ही माना नाही तर नाही माना. पण नाही मानलं तर आपण ऐकी भाव स्थित राहत नाही, भेदात येतो. आणि भेदात आले की मग अनुकूल प्रतिकूल होतं, त्याच्यातनं रागद्वेष निर्माण होतात आणि मग पाप पुण्य होतं आणि मग परमार्थ करून देखील जातो ना अधोगतीला. म्हणून ऐकी करायचं नाही महाराज. आपल्याला कल्पनेने भेद मानलाय, त्या भेदाचा निराश करायचा आहे. भेद देखील सिद्ध नाही होत, नाहीच तिथं भेद. पण आमच्या डोक्यातला भेद काढायचा आहे, तिथं नाही. तिथं असता तर भेद सगळ्यांना तेच दिसलं असतं. कुणाला काय वाटतंय, कुणाला काय वाटतंय, कुणाला काय वाटतंय. ती वस्तू जर सत्य असती तिथं तर सर्वांना सर्पच प्रचिती आला असता का ना. पण कोण म्हणतोय सर्प आहे, कोण म्हणतोय पुरुष आहे, कोण म्हणतोय काय आहे, कोण म्हणतोय काय आहे. म्हणजे तिथं ती वस्तू रूपानं नाही महाराज. मग आहे तरी काय महाराज? ते आहे ते रजूच आहे महाराज. त्या काळात देखील रजूचा अभाव आहे काय? तीच त्या रूपाने म्हटली ना, काय वेगळं काय झाले तिथे? म्हणून अभेद सांगायचा नाही, भेदाचा काय करायचा आहे महाराज? निराश करायचा आहे महाराज. हो. म्हणून समजायचे ठरले तर अभेद समजत जावा बघा, व मानायचेच म्हटले तर शब्द मात्र भेद मानित जावा. समजायचं झालं तर अभेदच मानत जावं. अभेदच आहे महाराज. आणि आपल्याला समजायचं झालं तर महाराज
शब्द मात्र भेद मानावा. काय आहे त्याच्यात महाराज? कारण का कुठेही भेद सिद्ध होत नाही महाराज. व्यवहार होण्यासाठी तुम्ही एवढा शब्द मात्र भेद असावा महाराज. त्याकरता हा दृष्टांत देतात. हो. गोडीने गोडी काय घ्यावी? काय गोडीने गोडी घ्यायची महाराज? गोडीनेच गोडी घ्यायची. हम्म. आपले मनात आणले तर तर, हो. तिच्या तोंडात मावणार नाही काय? हो. हे बोलणे म्हणजे केवळ नाम मात्र आहे. होय. आणि तिच्या तोंडात मावणार नाही काय? आणि नामच आहे. तिला तोंड असावा, पदार्थ वेगळा असावा, मग तिच्या तोंडात घालावा. काय गोडीने गोडी घ्यायची काय महाराज? केवळ नाममात्र व्यवहार आहे महाराज. त्याप्रमाणे कारण गोडीची गोडी म्हणण्यात दुसरा पदार्थच नाही. कारण का गोडीची गोडी आहे ना. कारण का गोडी घेणाऱ्या कोणतरी आहे म्हटलं असं तर वेगळं झालं असतं. हा. तोच प्रकार तुझ्या माझ्या परस्परातील आवडीचा आहे. बघा, तोच प्रकार तुझ्या माझ्या परस्पर आवडीचा आहे. एवढी आपली आवड व्हायला पाहिजे महाराज. एवढं कायम आपलं ऐके असायला पाहिजे महाराज. म्हणजे तुझी माझ्यावर किंवा माझी तुझ्यावर जी प्रीती आहे ती एकच आत्म्यामुळेच आहे. तुझी माझ्यावर किंवा माझी तुझ्यावर जे प्रेम आहे, प्रीती आहे, ती एका आत्म्यामुळे आहे. आणि आत्म्यामुळे जर प्रेम झालं तर त्या प्रेमाला कधी धक्का लागणार नाही. आणि तुम्ही उपाधी संबंधानं जरी प्रेम करायला लागला तर कधी वाटोळं लागेल त्याचा पत्ता लागणार. कारण का उपाधीचे धर्म बदलत असतात. बरोबर आहे. बदलणं, परिवर्तन होणं आणि काहीतरी त्याच्यात विकार होणं हा त्याचा काय आहे? स्वभाव आहे महाराज. आणि मग तसं आपल्या प्रेमात बदल होतो महाराज. आणि म्हणून बघायचं झालं तर चैतन्याकडे बघावं. उपाधी माझी चैतन्याचे ते तत्वज्ञ संत शिकवण दिल्या तुम्हाला. म्हणून तात्या बघायचं तर चैतन्याकडंच बघायचं. कोणी काय असून दे, कोणी काय. आणि ते जर आमच्या सरदादांचं शिका. अशी माणसं असावीत. रूपाला भुलू नये आणि स्वरूपाला भुलल्याशिवाय. होय, बरोबर आहे की. रूपाला भुलू नये, भुलल्याशिवाय राहू नये. कारण का तिथं भुलल्याशिवाय आपल्याला ते प्राप्त होणार नाही. आणि खरं तिथंच भुलावं महाराज. काय रूपाला भुलायचं महाराज? रूप हे माया खरंच आहे सगळं महाराज. आज रूप आहे ते उद्या राहणार नाही महाराज. आम्ही आता कसं झालोय? होय. कारण याज्ञवल्क्याने बृहदारण्य उपनिषदामध्ये आत्मनस्तु कामाय सर्व प्रिय भवती असे म्हटले आहे. आणि आत्मवस्तू दोघात एकच असल्यामुळे तुम्हा आम्हात परस्परात जी आवड आहे ती गोडीनेच गोडी स्वाद चाकण्यासारखी आहे. हे बघा, जे प्रेम आहे ते आत्मसंबंधानच आहे. प्रेम करावं ते आत्म्यावरच करावं महाराज. आणि तुम्ही आम्ही जे प्रेम करतो ते आत्मसंबंधानच करतो महाराज. आणि असं जर आत्मसंबंधानं प्रेम असलं तर मग त्या माणसानं जरी तुम्हाला काय केलं तरी तुमच्या मनात काही येणार नाही महाराज. आणि उपाधिकृत जर आपलं प्रेम असेल तर कधी फाटेल त्याचा पत्ता लागणार नाही महाराज. आणि आत्माच प्रेम करायला श्रेष्ठ आहे. प्रेमास्पद म्हटले महाराज. कारण का तीच वस्तू एक सत्य आहे महाराज. आणि त्याच्यावर प्रेम करणं म्हणून ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवा अखंडित करा. अशा स्थितीत काही बोलायला जावे तर भेद होतो. त्या स्थितीत काय बोलायला जावं तर भेद होतो महाराज. आणि काय हे 2 ग्रंथ जे आहेत ना, चांगदेव 65 आणि अमृत अनुभव महाराज, जो सगळ्याला विटलाय त्याचं ग्रंथ आहे ते. आता शांत गप बसून आता आपल्याला चिंतन करायचं. अजून उठू करते ना. नाही, आमचं आता चांगदेव 65 झाली, अमृत अनुभव झालाय, बरंच काय ते चालू आहे. असून दे बाबा, काय अडचण नाही. काही करायला जावे तर पाप होते. बघा, बाकी आत्म सोडून प्रेम करावं तर कुठावर? आत्मसंबंधानं. बोलावं तर आत्मसंबंधानं. जाणावं तर आत्मसंबंधानं. आणि बाकी ते सोडून जर काय करावं म्हटलं ना, अनात्म वस्तू आहे महाराज. नाशिवंत वस्तू आहे महाराज. पाप होतं. बाळासाहेब परमार्थ करत असताना
सावधगिरीने परमार्थ करूया करूया म्हणतो मी तुमच्यातलाच आहे. करा म्हणून सांगायचा माझा अधिकार नाही. तुम्हाला वाटत असेल महाराज इथे येतोय, तुमच्यामुळे माझं थोडं कार्य होते, बोलायला येतं मिळते. बायको म्हणते ठेवता तिकडे, तुझं ऐकायला कोण बसले रिकाम आहे, मला कुठं सवड आहे. तुला म्हणून करून घालून घाली पुरं झाले, तुझ्या कान्याने कुठे कवाची ऐकत बसायचे. हे अधिकार प्रकरण आहे महाराज, कल्याणासाठी आहे महाराज. फक्त आपला अधिकार वाढवत जावा आणि केवळ ती स्थिती संपन्न व्हावं, हाच मनात भाव असावा. सगळ्यावरून मी आज निघून जायचं महाराज. पाप व भेद दुःख देते. मग एक आत्मा सोडून तुम्ही बाकीचा जर व्यवहार करायला लागला, बोलायला लागला, बघायला लागला, तर सगळं पाप आहे महाराज. आणि पाप हे भेदात होतं महाराज, आणि दुःख देते ते. आता जे आम्हाला जे दुःख देतात बाबा, ते लोकांचा दोष नाही. उपादान कारण आपलं आहे, निमित्त कोण असेल? मागं दिवं लावलेलं का? मग आता काय करायचं कळलंय. आता तरी परत तिकडे जायचं नाही, असं थोडंसं ठरवायचं महाराज. आणि हे करत असताना हे सांभाळायचं आता. कारण का माहिती आहे काय अशी आपत्ती आल्या, काय असे प्रसंग आले की आपल्याला आलीच वाटते मी करत होतो ते चांगलंच होतं, आणि देवाने ते सगळं यातलं काहीतरी बाजूला ठेवावं, आणि आचू मला कुठे त्यासाठी तिथे नेऊन धक्का न लागता ठेवावा, म्हणजे माझं भोग देखील त्यानेच भोगावं. असं नाही झालं महाराज. केलेले भोग आपल्याला भोगायला पाहिजेत, पण ते भोगत असताना मात्र ही दिशा मिळाली ना, आता याच्याशिवाय दुसरं काय नाही महाराज. हे आलंय ते माझ्या भाग्यानं आलंय. कर्ज आहे ते लोकांचं फिडून टाकायचं, पण त्यातनं ही बुद्धी झाली ती त्या ईश्वराची आपल्यावर कृपा आहे. म्हणून करणे संपवून टाका, बघा, बोलणे संपवून टाका. करणं संपवून टाका आणि बोलणं संपवून टाका, पण आपल्याला करावंच वाटतं दादा. हे काहीतरी करा, ते काहीतरी करा, हे काहीतरी करा, माझं प्रवचन ठेवा, माझं कीर्तन ठेवूया थांबा. आणि त्याने असलं सगळं पुढे लागतंय, सोडलं नाही आमचं. आता काय करायचं? माळी सर्व संघटने भांडण करायची पाळी आली. मी त्याला ज्ञानेश्वरी दिली ना म्हणला, आणि माझं सोडित नाही, माझं का करीत नाही. काय करायचं? कशा कुठं पत्र आपण कार्य होते दादानी, काय चाललंय दादानी, काय रे अरे आयुष्यभर परमार्थ करून. अरे ब्रह्मास्मी हे जर घालवायचं आहे दादा, तर कुठं बसतंय आपलं दादा? नाव सांगा जरासं बंद करा. कोटी ब्रह्म होय ना. मी देह म्हणणं एवढ्यात कोटी ब्रह्म आहेत ते आपल्या पाठीमाग पाठीन सापडतात. मग आता नुसतं देहच म्हणतोय काय? मी अमका तमका अमक्याचा तमक्याचा, हे आमची लय माणसं बाबा. मोठा आता आमचं हे झालंय, आमचा आता फड मोठा झालाय, सगळ्या शाखाच आमच्या आहेत. बस आता तोडीत काय तोडायचं ते नाही, तुटायचं लवकर दादा. त्या मुळाला गाठला तर तोडायचं काय महाराज? असावं आणि तोडावं, इथं यायला पाहिजे महाराज. चला, केवळ आत्मस्वरूपाचा जर व्यवहार सोडला, बाकीचा व्यवहार तुम्ही करायला लागला, तर त्याच्यात भेद सिद्ध होतो. आणि भेद म्हटलं की तिथं पाप हे आलंच महाराज. आत्मा निर्विशेष आहे बघा, म्हणून बोलले नाही. आत्मा निर्विशेष आहे म्हणून तिथं बोलणं नाही. विशेषात बोलणं होतं, विशेषण लागलं का तिथं बोलणं होतं महाराज. निर्विशेष आहे, सामान्य स्वरूप आहे आपलं, म्हणून तिथं काय बोलणं नाही. आत्मा व्यापक आहे म्हणून करणे नाही. आता व्यापक आहे म्हणून करणं नाही, व्यापकात करणं नाही. कारण का तिथं काही मिळवायचं नाही, घालवायचं नाही, येणं नाही, जाणं नाही. घट नव्हता, उत्पन्न करायचं आहे महाराज. जागा अपुरी आहे, इकडे तिकडे जाता येतंय. व्यापकात महाराज करणं नाही, काय जाणं नाही, येणं नाही महाराज. हो, असा सांगणाऱ्याने उच्च व खरा सिद्धांत सांगावा. बघा, सांगणाऱ्याने खरा हा सिद्धांत खरा आहे, आणि उच्च सिद्धांत सांगावा महाराज. कारण का सिद्धांत तोच आहे. स्वरूपाच्या ठिकाणी काही झालेलं नाही, होणं
नाही नाही, तोच देश काल वस्तू आत्मा निर्वाळला विश्वाकार, पुढे न झाला प्रपंच आहे परब्रह्म. तेच ते आहे, दुसरं काही नाही, झालेलाच नाही. अधिकारी असेल तर पटेल, नसेल तर कळेल तरी. बघा, अधिकाराचं तर पटेल महाराज, पटवून घ्यावा. नसेल तर कळल तरी महाराज, कळलं तरी आज ना उद्या काहीतरी पटेल. म्हणून सगळ्यांना उच्च उपदेश करावा. बघा, आणि ग्रहण होत नसेल तर त्याने खाली उतरावे. परमार्थ सगळ्यांना सांगताना गुरुजी नेहमी म्हणायचे, तू सिद्धांतच सांग, कळत नाही लोकांना तू ते गारान सांगू नको, नाही कळून तुझ्याकडे काय आहे बघूया तरी सांग म्हणायचे. एकंदर तरी असेल का नाही, आज नाही कळलं उद्या तेच सांग, परवाशीला तेच सांग, एक दिवशी विचारायला येईल की तुला, रोज रोज तेच सांगता महाराज काय नेमकं तरी आहे. पण भांडवल नको का आमच्याकडं, लोकांना काय कळत नाही, लोकांना काय कळत नाही. अरे लोकांचं काय अज्ञान हेच तू भांडवल आहे तुझ्याकडे, लोकांचं अज्ञान हेच तुझ्याकडे भांडवल आहे. एखादं येऊन शहराच्या पुरतं आम्हाला बोलताना अंगावर काटा मारतो, मोठेपणा सांगत नाही मी त्याचा हवी, कुठेतरी या पोराचा अभ्यास होतोय महाराज. महाराज सारखं रडल्यासारखं काय ते दोरी आणि केव्हा तरी माणूस विचारलं नाही कटवलं आता सारखं किती आहे आलाच बाबा दूर साप घेऊन म्हणायचे गुरुजी आले ते. अरे काय देवा, फार काळ जातो एखाद्याला. एक आपल्या भागात कुणालाही तो पुरुष कळला नाही, आपल्या भागात अगदी अगदी याने सांगतो मी, भोगलं म्हणून सांगतो मी. कुणाच तरी ऐकून मी 15-20 वर्षी त्यांच्या चरणावशी मी बसून श्रवण केलं महाराज. तो म्हणून पुरुष मला भोगायला अनुभवायला मिळाला महाराज. त्याडकर गुरुजी नाही महाराज, कळलं नाही. का कळलं नाही महाराज? उपदेश करावा आणि ग्रहण होत नसेल तर त्याने खाली उतरावे. परमार्थात खालून वर जावे लागत नाही, वरून खाली यावे लागते. काल कसं वर जायचं, अधिकाऱ्याला वर्ण सांग. तू काय नाही वर जायचं, त्या वरल्याने काय करायचं नाव सांग. अनेक जन्म त्यानं जाळलेले असतात आणि तुझ्याकडनं काहीतरी मिळालं म्हणून तू येतोय. तुझ्याकडं काहीतरी मिळेल मला म्हणून तो येतोय, तू काय आज करता नाही. अनंत जन्माचं त्यानं महाराज सामुग्री घेऊन तुझ्याकडे आलेला आहे तो महाराज. त्याच्याकडे सेवा भाव आहे महाराज, सामान्य आहे काय महाराज. म्हणून त्याला अगोदर सांगावं, वरनं खाली यायचं महाराज, खायण्यावर जायचं नाही. खायण्यावर जायला जाणारच नाही सर तुम्ही, आम्हाला माहिती आहे. कारण आपण किती श्रवण केले तरी देहबुद्धी जात नाही. का? आपण किती जरी श्रवण केलं तरी देहबुद्धी जात नाही हो, व मुक्ती होत नाही. देहबुद्धी जात नाही तर मुक्त कसा होईल महाराज. आणि संतांनी किती व्यवहार केला तरी असंगत्व बुद्धी जात नाही. बघा, आता तिने किती जरी व्यवहार केला, असंगत त्याचं बिघडतच नाही, व्यवहार त्यांचा चालू आहे, पण ती संघात कधी मिसळत नाही, असंग पण आहे त्यांचा. आणि आम्ही किती जरी बोललो तरी संघ सोडत नाही, कारण का आपली देहबुद्धी जातच नाही. देहबुद्धी म्हणजे मी अमका तमका होय नका, मग ती गुरुवर्य म्हणा, नाहीतर आणि काय म्हणा आणि काय म्हणा, ते देहबुद्धीतला आहे का आत्मबुद्धीतला आहे हो. मग कारण प्रारब्धाने व्यवहार होतो. का व्यवहार होतो? प्रारब्धानं. त्याला माहिती आहे प्रारब्धानं व्यवहार होतो, प्रारब्धाचा त्याचा संबंध आहे, आत्म्याचा त्याचा काही संबंध नाही महाराज. आणि आत्मा पारमार्थिक सत्तेतला आहे आणि व्यवहार होणारा कुठं आहे? प्रातिभाषिक सत्तेतला आहे. समान सत्तेत व्यवहार साधक बाधक होतो, हे त्यांना माहिती असतं महाराज. आणि ते त्या स्थितीतनं बाजूला येतच नाहीत महाराज, निषेध झालेला असतो महाराज त्यांचा. काय झालं तर मृगजळांना भूमी ओली होणं शक्यच नाही, ठाम निषेध झालेला असतो महाराज यांचा. म्हणून कधीही ते महाराज कुठे अडकत नाहीत, गुंतत नाहीत, डगमगत नाहीत आणि बोलायला कोणाला भीतही नाहीत. जा म्हणायचे तुला मला तुझी तारीखच नको. पत्र आलं, पत्र तसं दिलं परत, मी अभ्यास करतो मग तुझ्याकडे येतो म्हटले, जा तिकडे जरा खाली येऊन बोला, त्याच्यासाठी मी अभ्यास करतो म्हटले,
आणि मग बघूया. लोकांना काय कळत नाही. काय काय चाललंय. म्हणून देहात्मबुद्धी टाकून व्यवहार होऊ शकतो. देहात्मबुद्धी टाकली की व्यवहार होतो मारा. व्यवहार काही करत नाही तुमचा. कारण का व्यवहार हा प्रारब्ध बनवला ना होतो. फक्त देहात्मबुद्धी टाका, मग त्यातनं तुमचा शहाणपणा निघून जातो, उच्च कनिष्ठपर्यंत भाव निघून जातो आणि त्या व्यवहारात देखील आत्मसत्ता नांदत असते आणि तो खरा आनंद भोगायला मिळतो महाराज. कारण का व्यवहार करताना देखील दोन्ही चैतन्य एकच असतात महाराज. अधिष्ठान कोण आहे महाराज? तेच आहे. व्यवहार होणारा ज्ञानाचा कोणाचा आहे? त्याचाच आहे. आणि आनंद कोणाचा आहे? त्याचाच आहे. उपाधी काय कल्पित आहेत महाराज. व्यवहार जो होतो ना, घटोपाई चैतन्य काय सांगितलं महाराज? तिथे चैतन्य आहेच ना. परमात्मा चैतन्य, परमात्मा चैतन्य, चैतन्य सगळे तेच आहे. मग ऐकणारं चैतन्य, सांगणारं चैतन्य दोन्ही एकच आहेत ना. मग म्हणजे व्यवहार होईत असला महाराज तरी महाराज आधी जरा धक्का लावता कामा नाही. आणि दृष्टी आली दादा होते असो, दृष्टी आली तरच आहे. आमचं काय होते त्याने वर हात केला मग आम्ही का करू नये. नाही चालत. त्या हरिपंडिताला सांगितले एकनाथ महाराजांनी, त्याने आतापर्यंत चोऱ्या खाल्ल्या की नाही? मार खाला. चोऱ्या केल्या, मार खाला. मार खाऊन चोऱ्या करून देखील अजून त्यांनी चोरीपणा सोडलेला. आणि आपल्याला भगवंतानं जर शांती समाधान दिले तर आपला का स्वभाव सोडायचा महाराज? म्हणजे त्यांच्यावर दया करणं. मुलगा हरिपंडित होता, टोकून काढूया म्हणला. टोकून काढूया आता. अरे का म्हणते टोकायचं आहे म्हणजे, काय त्याच्यात अडचण नाही म्हणजे. आणि मग सांगितलं महाराज संतांची शिकवण काय महाराज. कुठेतरी मोठेपणा बाळगू नका. वाळूगती आहे ना ती. नाही मी त्याला उडवूनच लावलं. अरे काय त्याला उडवून लावलं नाहीस, तू उडून गेलास. आपण आपल्या याला स्वरूपाला जपणं काय आहे गरजेचं आहे महाराज. आणि व्यवहार करताना शिकायचं. इथं बसून बोलायला बरंच येतंय महाराज. ज्यावेळी व्यवहाराचा प्रसंग येईल महाराज त्यावेळी ती वृत्ती राहायला पाहिजे तशी तसा व्यवहार व्हायला पाहिजे महाराज. गरजेचं आहे महाराज. सिद्धांत खोटा नाही व बोलण्यात चूक नाही. सिद्धांत खोटा नाही, बोलण्यात चूक नाही. संतांचे बोल आहेत आणि सिद्धांत हा सिद्धांतच आहे महाराज. आत्म्यात सिद्धांताला कधीही कुठेही धक्का लागला तुम्ही माना नाही तर नाही माना. आणि संत महाराज काही जरी सांगायला तर कधी असं ते बोलणं का महाराज? तर संतांना तुमच्या आमच्याकडे काय मिळवायचं नाही हे कायम लक्षात ठेवा. कायम तुमच्या आमच्या दयेपोटी ते सांगत असतात. आत्म्यात करणे नाही, आत्म्यात बोलणे करणे नाही. नाही, बोलणे नाही. पण तुमची विपरीत समजूत काढण्याकरता हे बोला. बोलावे लागते. आता त्यात करणं बी नाही आणि बोलणं बी नाही. पण बोलल्याशिवाय चालत नाही का? तुमची विपरीत समजूत झाली. हो आहे दुरीन तुम्ही मानायला सर्प, आहे ब्रह्म तुम्ही मानायला जग, आहे आत्मा तुम्ही देह मानायला लागला. मग आता तू देह नाही तू आत्मा आहेस, जग नाही ब्रह्म आहे सांगावं लागलं ना. आणि त्याच्यासाठी रज्जू सर्पाचा दृष्टांत द्यावा लागला. हे भासतं तरी का महाराज? तर त्या रज्जूच्या सामान्याच्या ज्ञानामुळं, विश्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं भासलं. एवढं तुम्हाला बोलून द्यावं लागतं महाराज. दृष्टांत देऊन समजूत काढून द्यायला लागते महाराज. तसं बी सांगून चालत नाही महाराज. तिथं बोलणं नाही, करणं नाही, पण हे करावं लागतं, बोलावं लागतं समजूत करून देण्यासाठी महाराज. कधी खरे बोलणार नाही तो जीव. झालं. कधी खरं बोलणार नाही मला, कधी खोटे बोलणार नाही ते संत. आणि कधीच खोटं बोलत नाही तो. काय खोटं बोलायला त्यांचा हेच नाही. वाणीला काय विटाळला होती हो. कधी महाराज असत्य बोलू नये महाराज. प्राण गेला तरी चालेल. काय एखादी गोष्ट बाबा चुकली आपल्याकडनं ना, चुकली काय बिघडलं काय नाव सांगा. चुकली म्हटल्यानंतर ती माणसं तुम्हाला क्षमा करतील. नाही मी काय केलेलं नाही, उलटी तुमच्यावर पारा ठेवतील आणि तेवढा दोष लागतो महाराज. चुकून काहीतरी होईल नाही असं नाही. म्हणून कधी खोटं बोलू नये.
कधी खरं बोलणार नाही त्याचं नाव जीव. आणि कुठं खरं बोलतंय ते आहे एक नाही मानायला लागले एक. हा आणि संत कुठं खोटं बोलतात ते आहे ती वस्तू तुम्हाला सांगतात. त्यांचं सांगणं जे आहे ते सत्यातलंच आहे हो, सत्याबद्दलच ते बोलतात. का व्यवहाराबद्दल काय बोलतात ते काही बोलत नाहीत महाराज. आता एक प्रश्न संतांचं सांगणं जे आहे ते सत्यातलं सत्य आहे. कारण का सत्याबद्दलच ते ठाव पडून सांगत असतात. आणि जीवाचं बोलणं ते असत्यातलंच आहे. कारण काय सगळ्याला असत्य म्हणून त्यातच ते व्यवहार करायला लागले ना. तुम्ही किती जोखीमदारी व्यवहार करा, खरा का खोटा, आत्मदृष्टीतनं व्यवहार, मग काय. म्हणून संतांच्या बोलण्यावर अविश्वास होऊ देऊ नका व म्हणा. जीवाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. श्रद्धा ठेवली तेवढ्यासाठी महाराज ही समाधी षटकं जी आहेत आपल्या चांगल्या अंगात उतरायला पाहिजेत. रोमारोमात ती उतरायला पाहिजे. साधकाची ती पूर्ण तिची हे आहे. पाठपाठांतर करणं वेगळं आणि ते रक्तातनं असणं वेगळं. संतावर कधी अविश्वास ठेवता कामा नाही, होता कामा नाही. श्रद्धा हे तेवढ्यासाठी घातलं का तर आज ते तू ब्रह्मच आहेस म्हणून सांगतात, जग नाहीच म्हणून सांगतात. पण अनादी कालाचे आपल्याकडे जे संस्कार आहेत, आपल्याला कळल्यापासून आपण जो व्यवहार करतो तो जग सत्यत्वानं करतो ना. या पदार्थाच्या बद्दल तादात्म्य धरून सत्य मानूनच करतो का आत्मसंबंधाने व्यवहार करतो? आत्मसंबंधाने व्यवहारच नाही महाराज. आणि ते हा सगळा व्यवहार खोटा म्हणतात, नाहीच म्हणतात. पण तेवढ्यावर विश्वास बसायला, ते अनुभूती यायला श्रद्धा पाहिजे. विश्वास बसला तर श्रद्धा असते, आणि श्रद्धा असली तर आपला वाटचाल अभ्यास होतो. त्यानं काय होतं महाराज? अभ्यास होतो. आणि अभ्यासानं चिंतने तद्रूप होतं. अभ्यास नाही केला तर होणार नाही दादा. म्हणून तासभर कुठेतरी बसत जावा, झाडाबुडी का असं. आता एक प्रश्न उरेल की, बरोबर आहे ना काय? आता एक प्रश्न उरेल की सगळ्यांना उपदेश केला व सगळेच मुक्त झाले तर हा संसाराचा गाडा कसा चालणार? तर वा सगळ्यांनी उपदेश केला, सगळेच जर मुक्त झाले, संसाराचा गाडा चालायचा कसा, असा प्रश्न एक येईल महाराज. नाही महाराज, सगळ्यांनी जर असं केलं तर मग हे बाकीचं कुणी करायचं महाराज? तुम्ही करता ते बरं आहे, आम्ही करता ते बी असं नाही चालत हो. सगळी मुक्त झाली तरी काही बिघडत नाही. कारण का मुक्तीमुळे बिघडले असं कधीच झालेलं नाही महाराज. न मुक्ती झाल्यामुळेच बिघडलेलं आहे महाराज. अरे सगळीच मुक्त आहेत, काय आता होऊ जात तूच काढली. जसे सगळे एकदाच मेले तर मेलेला ना जाळाला नेणार कोण? बघा, सगळी मेली तर जाळायचं कुणी? प्रश्न आहे हो आमचा. हे बरोबर आहे की सगळ्यांनी मारवारी करून मागं कुणी चालवायचं? सगळे एकदाच रोगी झाले तर औषध देणार कोण? कोण? बरं. म्हणून काही रोगी व्हावे, काही निरोगी राहावे, काही माणसे मरावी, काही माणसे मेलेल्याला जाळण्याकरता राहावी, बर. तसे काहींनी मुक्त व्हावे व काहींनी संसार करावा, म्हणजे संसाराची गाडी चालेल. याचे उत्तर, रात्री सगळे लोक एकदा झोपीला जातात तरी चालते, तसे सगळे एकदाच मुक्त झाले तरी चालते. चालते महाराज. कुठे काय मुक्तीचा आणि तुमच्या व्यवहाराचा काय संबंध नाही महाराज. सगळी झोपलेली असतात ना, काय डेंगलंय काय? हा, सकाळी उठायची तशी उठत्याच व्यवहार होतोय महाराज. मुक्त झाली तरी व्यवहार होतोय. व्यवहारात आणि मुक्तीचा काही संबंध नाही, फक्त तिथल्या तादात्म्याचा संबंध आहे. हा, नाही व्यवहार होतो तो तादात्म्य रहित होतो. मंदन नाही ते आता मोक्षाबद्दल याच्याबद्दल. हा, जीव भाव ठेवून व्यवहारच होऊ शकत नाही. होणार नाही. हा, जीव भाव ठेवून व्यवहार होणार नाही. सगळीच मुक्त झाली समजा. हा, असं नाही. आणि इथं काय म्हटलं त्यांनी उत्तर काय दिले माहितीये का? सगळी जरी तुम्ही मुक्त झाला तरी व्यवहाराचा आणि मुक्तीचा काही संबंध येत नाही. व्यवहार व्हायचा तसं होणार. सगळी झोपल्यावर जग चालते. काय सगळी जरी मुक्त झाली म्हणजे जीव भाव जर काय गेला तर काय व्यवहार काय बंद करू शकत नाही. काहीच पडत नाही हो. अहो काय आहे, व्यवहारासाठी तुमचं व्यवहार बाधक कधी होतो? तादात्म्य धरला तर व्यवहार बाधक. संतांचा व्यवहार होतो आणि आपला व्यवहार होतो महाराज. ईश्वराने एवढा व्यवहार केलाय महाराज. हा, हे मदस्तेव झाले 80 जाणीतले सुटला का महाराज?
मी करीना करवी म्हटले महाराज. त्यात कोण अडकू शकत नाही हो. एवढा मोठा सगळा बरं त्याच्याशिवाय झाडाचे पान आले माझी सत्ता म्हटले. मी बोललेल्या वेद बोले, मी चालवल्या सूर्य चालू, मी हलवल्या प्राण आले जगात आळीता. एवढी सत्ता त्याने सांगितली तरी पण मी करतोय असं कधी म्हटलं नाही. हे अधिष्ठान ते संतांचं असंच आहे महाराज. होणार आहे, हो. सगळ्या संतांचा व्यवहार असा आहे महाराज. त्याला विवर्त म्हटले महाराज. कारण सुखाचे भागीदार सर्वांनी एकाच वेळी झाले तरी काय अडचण नाही. काही बिघडत नाही. सगळ्यांना मोक्ष झाला तरी काही बिघडत नाही. सुखाचे भागीदारी सगळ्यांनी एकदम झाले तरी काय बिघडत आहे महाराज? काही नाही बिघडत. दुःख भोगण्याला कर्म आहे, क्रम, दुःख भोगायला क्रम आहे. म्हणून सगळ्यांनीच एकदा मरू नये, सगळ्यांनी रोगी एकदम होऊ नये. मरू नये, रोगी होऊ नये. पण सर्वांना एकाच वेळी मुक्त होता येते. बघा सगळ्यांना एका वेळी मुक्त. इथं तुम्हाला सगळ्यांनी लायसन दिल्या बाबा. सगळं आम्हाला कुठलं जपतंय, आम्हाला कुठं. अरे म्हणत बसू नका, म्हणत बसू नका. वेळ फुकट घालवू नका, वेळ फुकट घालवू नका. कालचा दिवस आज नाही, उद्याचा आजचा दिवस उद्या नाही. आणि मुक्तीसाठी कुठं जायची काय गरज? फक्त एक निश्चय झाला ना त्याला बुद्धीचा, आणि तो करता येतो सगळ्यांना. कारण का भगवंतानं मनुष्याला सगळ्यांच्या बुद्धी हे दिलेले आहे, आणि सर्वांचा आत्मा तरी स्वयंसिद्ध आहेच महाराज. फक्त जरा बुद्धीची आपल्याला प्रगती करावी लागेल. धारणा धरणारी बुद्धी ती जराशी थोडीशी आपल्याला कसरत आहे महाराज. होय नका. शास्त्रशुद्ध अंतकरण बुद्धी व्हायला पाहिजे संतांच्या संस्कारातली. त्या बुद्धीवर आपल्या संस्थांच्या ठिकाणी राहून त्यांचे संस्कार, शास्त्राचे संस्कार करणे आपल्याला गरजेचं आहे महाराज. याचा प्रयत्न आहे. शास्त्रशुद्ध अंतकरण बुद्धिवृत्ती गाठली महाराज, ती त्याला हे करते. व काही अडत नाही, काहीच अडत नाही महाराज. काही तोटा होणार नाही महाराज. कारण का तुमच्या प्रारब्ध वशातनं जी नियती म्हणून आहे ना, या विश्वाची एक नियती म्हणून जी आहे व्यवहारासाठी, ती ईश्वरानं जी अशी त्या सत्तेनं दिलेली आहे ना, ती सत्ता सगळं कार्य करून ठेवते. नाहीतर तुम्ही झोपला, कोणतरी भाता इथं हलवायला होतोय काय आत नाही ना, काय हलायचं तसं ते का त्याला कोण काय मशीन लावले बिले? ही जी सत्ता आहे ना, नियती जी आहे ना, ती कधीही बंद पडत नाही, आणि ती ईश्वर सत्ता आहे महाराज. तुम्हाला या जगतासाठी व्यवहारासाठी काही करावं लागत नाही. त्या सत्तेने ते होत असणार. पण परमार्थ मात्र तुम्हाला करावाच लागणार आहे. म्हणून ब्रह्मबोध सगळ्यांना करावा. बघा, म्हणून आता काय सांगितलं तिथं, गप्पा मारण्यापेक्षा सर्वांना ब्रह्मबोध करावा. कळून दे, नाही तर नाही कळून दे त्यांना. सगळ्यांना अधिकार आहे असे समजून सांगावे. बघा, सगळ्यांचा अधिकार आहे असं समजून सांगावं. कुणाला काय कळतंय, कुणाला काय कळतंय. अरे काय नाही कळून द्यायचं, सांग तरी बघूया. कळत नाही का कळवून देत नाहीचा तुम्ही? जरा कळवून द्यायचा प्रयत्न करा. कळत नाही त्यांना ना, एकदा सोडून दोनदा त्यांना बसवा पुढ्यात, सांगा तर हे असं आहे तसं आहे तसं आहे म्हणून. काय बिघडतंय म्हणा? का कळत नाही म्हणा त्यांनी बुजक बांधून टाकायचं बाजूला. न झाला तर त्याचा तोच खाली उतरतो. हो, न झाला भाऊ तर खाली उतरतो ना तो. सांगा म्हणेल ना, विचारायला येईल महाराज. श्री ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी ग्रंथात गीतेनुसार बोलावे लागले. आता बघा, श्री ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीत गीतेने सांगितले ना, तसं मात्र बोलावं लागलं. कारण का गीतेवरची टीका आहे ती. पण अमृतानुभव आणि चांगले पासष्ट ग्रंथात मात्र ते कशाच्या आधारावर बोललेले नाहीत. अमृतानुभव आणि चांगलं 65 ते दुसऱ्या कशाच्या आधारावर स्वतःचा अनुभव सांगितला, आणि स्वतंत्र त्याने सांगितलेले महाराज. आणि हे माऊलीची महान मोठे तुम्हाला उपकार मानूया, किंवा एक दया मानूया आपल्यावर. किंतु त्यातून त्यांनी स्वचा अनुभव सांगितला. आलं का? किंतु म्हणजे दोन्ही ग्रंथात अमृत अनुभव असून देत, चांगले 65 स्वतःचा अनुभवच त्यांनी सांगितला. त्यात श्री गुरु पुढे अनुभव सांगितला, तो अमृतानुभव ग्रंथ. आता त्याच्यात एवढा फरक आहे. सद्गुरूंच्या समोर म्हणजे निवृत्तीनाथांच्या समोर जो अनुभव सांगितला ज्ञानेश्वर महाराजांनी, तो अमृतानुभव. तो तरी का सांगावा लागला, का सांगितला हो? त्यांना माहिती नव्हतं का? निवृत्तीनाथांना तरी माहिती नव्हतं का विचारायचं एवढं म्हणून? पण महाराज ज्ञानोबा रायाचे होते.
हं? त्या ठिकाणी काय आमच्यासारखी आता लोक जर असतील तर ती रिकामी राहू नयेत, अनुभवापात्र पोचावीत, हा त्याच्यातला मुद्दे. कारण का परमार्थ हा अनुभवाचाच एक विषय आहे. म्हणून तिथं वधवून घेतलं, लक्षात ठेवा तुम्ही. नाहीतर काय कैवल्याचा पुतळा, प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, आणि त्यांना विचारतो तुझा अनुभव काय सांग. म्हणजे बिना अनुभवाचं बोलले असतील काय ते? नाही हो, नाही हो. पण आमच्यासारखी बडबुडीने पुढे असली मालिका आंधळी तयार होऊ नये. अरे माऊलीला जर अनुभव सांगावा लागला तर आपलं काय, असं कुठंतरी आपल्याला एक झटका बसावा, जाणीव यावी, आणि आपण अनुभवाकडं जावं महाराज. आणि हा विषयच अनुभवाचा आहे, हे लक्षात ठेवायचं. काय स्वतः अनुभव हा स्वरूपच आहे हो. अनुभव म्हणजे काय महाराज? स्वतःच ते स्वरूपच आहे महाराज. हे 2 ग्रंथ ऐकत असताना अतिशय सावधगिरीने ऐका तुम्ही. चिंतन अगदीच थोडं होते. आजचा पाठ उद्या घेऊया, काय अडचण नाही. काय कुठे लागलीच मामद करून ते हे करून महाराजाला शाल टाकून काय कुठे नटवायचा नाही म्हणून पुरा जावा तिकडे. काय तर महाराज, किंतु घाई गडबड करण्यापेक्षा थोडं अंतःकरणात उतरून घेऊया. परत आपल्याला संधी मिळेल न मिळेल महाराज, कुणी ठरवले काळाचं महाराज. हो. किंतु त्यातून त्यांनी स्वचा अनुभव सांगितला, त्यात श्री गुरु पुढे अनुभव सांगितला, हो. तो अमृतानुभव ग्रंथ. मग त्याने स्वतः अनुभव सांगितला, तू कोणापुढे तरी सांगितला नाही महाराज, सद्गुरूंच्या पुढे सांगितला महाराज, आणि त्यालाच अमृत अनुभव म्हटले महाराज, किंवा अनुभव अमृत. आपल्या अनुभवावर चांगदेवाला आणावायचे होते. बघा, आपल्या अनुभवावर त्या स्थितीवर त्या चांगदेवाला आणायचं होतं महाराज. केवढं कष्ट पडलं असतील हो योग्याला सांगायचं, सामान्य गोष्ट आहे काय? चांगदेव महाराज म्हणजे चांगदेवच होते महाराज, वाघदेव नव्हते ते, चांगदेव होते. आम्ही वाघदेव आहोत. म्हणून अनुभव सांगितला तो चांगदेव 65 ग्रंथ. बघा, अनुभव सांगितला तो चांगदेव 65 ग्रंथ आहे. हा चांगदेव 65 ग्रंथ योगी मुमुक्षचा आहे. बघा, चांगदेव 65 हा ग्रंथ कोणाचा आहे? योगी असून मुमुक्ष असावा. योगी असो तो मुमुक्ष असतच असेलच असं, पण मुमुक्ष असतो तो योगी असतोच महाराज. कारण का मोक्षाची इच्छा होणं हेच या परमार्थातलं खरं वैभव आहे. म्हणून मुमुक्षत्व गाठले तिथं, मनुष्यत्व आणि मुमुक्षत्व. आणि मग मुमुक्षत्व प्राप्त झालं ना, कोणतरी महात्मा तुम्हाला भेटेलच, काय अडचण नाही महाराज. म्हणून योगी मुमुक्षु या ग्रंथाचा कोण आहे? योगी म्हणजे 2 दोष निवृत्त केलेला, मलविक्षेप गेलेला, आवरण आहे कळलंय, आवरण आहे कळलंय, आणि ते निवृत्त करण्यासाठी समाधी षटक ही संपत्ती असून सद्गुरूला शरण गेलेला, त्याला मोक्ष म्हणायचं. मग केवळ मोक्षाची इच्छा, केवळ आता मोक्षाशिवाय दुसरं काय नाही महाराज. कारण का मुमुक्षुत्व प्राप्त होणं फार फार. अमृतानुभव ग्रंथ मुक्ताचा आहे. हो, अमृतानुभव ग्रंथ हा मुक्तांचा आहे, मुक्त पुरुषाचा आहे महाराज. त्या अनुभव सांगितलेला ना. शास्त्रात ज्या तत्वाचे प्रतिपादन केलेले असते हो, त्या तत्वाचा अनुभव संतांना असतो. बघा, शास्त्रात ज्या तत्वाचा प्रतिपादन केलेलं असतं त्या तत्वाचा अनुभव संतांना असतो महाराज, आणि अनुभव घेऊनच ते सांगत असतात. आणि संतांचा म्हणून ते कधी खोटं बोलत नाही. त्यांच्या बोलण्यात का असत्य येत नाही, तर त्या तत्वाचा त्यांनी काय घेतलेला असतो? अनुभव घेतलेला असतो, आणि म्हणून त्यांचं बोलणं काय असतं? सत्यतलं असतं. हो, संतांचा जो अनुभव असतो तोच शास्त्रात प्रतिपादन केला असतो. पण त्यांचा अनुभव होतो तो शास्त्रानं प्रतिपादन केलेलं. शास्त्र स्वतंत्र काय सांगू शकत नाही, शास्त्राला स्वतंत्र सांगताच येणार नाही. मग शास्त्रानं का प्रतिपादन केलं? तर तुम्ही मी ऐकावं आणि त्या अनुभवापात्र जावं. शास्त्र डोळसपणा आणतं महाराज. शास्त्र काय करतो तुम्हाला? डोळसपणा आणतं महाराज. म्हणून शास्त्र शुद्ध अंतःकरण बुद्धी गाठली तेवढ्यासाठी महाराज.
शास्त्रांना दोष दोष निर्दोष हे कळत राहतं ना, आणि वाटचाल आपली होती महाराज. सखया तुझेने उद्देशे भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेटी विसुकसे ऐसिया बी. अर्थ, हे सख्या चांगदेवा, तुझ्या भेटण्याच्या इच्छेने जीव उल्हासित झाला आहे, परंतु ध्येय दृष्टीने भेटण्यात आत्मदृष्टीने जी सिद्ध भेट झाली ती विस्कटून जाईल. या कारणाने माझे मन तुला ध्येय दृष्टीने भेटण्यास भीत आहे. बघा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चांगदेवा, अरे तुला भेटावंसं वाटतंय हो, कारण का तुझ्यासारखा कोण आहे नाव सांगा. चांगदेवासारखा महाराज चांगदेवच लक्षात ठेवायचं. कारण का जगदंत पाती कुठलाही दोष त्यांच्याकडे नव्हता, क्षुधा पिपासा नव्हत्या. तुम्हा मला जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था येतात, त्या अवस्था देखील समाधी त्यांना नव्हत्या महाराज. मला विक्षेप गेलेला होता, समाधी 6 महिने लागत होते, अष्टमहासिद्धी पायाखाली लोळत होते महाराज. प्रति ईश्वर मानत होते त्याला महाराज, आणि त्याला बी वाटत होत. चांगदेव महाराज श्रेष्ठ होता महाराज, पण अपुरा होता ना. आणि काय, त्याला आपली उणीव कळली तर मनुष्य कुठंतरी शरणागती करतो. हे आपल्या जीवनात कळावं दादा. माझा अजून अपुरा आहे, माझ्याकडे उणीव आहे, ही जाणीव झाली तर शरणागती यथार्थ होते, नाही तर होत नाही. त्याला एवढं असून ज्ञानेश्वर महाराजांचं ज्यावेळी दर्शन झालं, त्यानं बघितलं थोडंसं ज्योतिष ह्याच्यातनं ते कोण आहेत, मी ज्या साधना केल्या त्या साधनेत कुठं बसतंय काय, त्याने अगोदर ज्योतिष याच्यावर बघितलं महाराज. आणि मग त्याला मी जेवढ्या साधना केल्या महाराज, त्या साधनेच्याही पलीकडे हे काहीतरी आहे असं त्याला कळलं. आणि त्यावेळीच कळलं की त्याला हे कोणतरी ईश्वरी अवतार असायला, आणि मग त्याने शरणागती केली. म्हणून चौकशी करून कुणातरी पाया पडावूया, डोळं दाखवून महाराज महाराज म्हणून पाठीमागे फिरून. विवरण, येथे ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवास सखा शब्द वापरला आहे. आता इथं सखया म्हटले, चांगदेव महाराजाला ज्ञानेश्वर महाराज सखा शब्द वापरतात. सखा कोणाला तरी म्हणू नये, आणि योग्य हे झालं तरी म्हटल्याशिवाय राहू नये. हा सखा शब्द फार महत्वाचा आहे. बघा, सखा शब्द हा फार फार महत्वाचा आहे. प्रेमाचा अतिरेक झाला म्हणजे सखा शब्द वापरला जातो. अतिशय प्रेमाचा अतिरेक झाला म्हणजे सखा शब्द हा अगदी प्रेम असं, हो, निर्बाध प्रेम म्हणले, निर्विशेष प्रेम, अखंड प्रेम, आणि ते एकच आहे आत्मस्वरूपाचं. इथं व्यतिरिक्त प्रेम नाही महाराज. मनुष्याला सखा कोण वाटावा? बघा, मनुष्याला सखा कोण? संत. संत वाटावे, सखे संत भेटते म्हटले. हा, तुकोबाराय संतांना सखा शब्द वापरतात. तुकोबाराय देखील संतांनाच सखा शब्द वापरतात. दसरा दिवाळी तोचे आम्हा सण सखे संत जन भेट केले. दसरा दिवाळी तुझे आम्हा सण सखे संत जन भेटती म्हटले. जनाबाई देखील ज्ञानेश्वर महाराजांना सखा शब्द वापरतात. विवेक सागरा माझ्या सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानोबारायना जनाबाईनं सखा शब्द वापरलाय महाराज. अर्जुनाने देखील श्रीकृष्ण परमात्म्यास सखे गीता स्मृतीमध्ये सखे मिथ्यात्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती असा सखा शब्द उच्चारला आहे. अर्जुनानं देखील भगवंताला सखा हा शब्द तिथं वापरला गीतेत. म्हणजे कुणाला सखा समजावा, कोण सखा मानावा, याला अत्यंतिक महत्व आहे महाराज. त्याचप्रमाणे येथे देखील चांगदेवास सखा असे म्हटले आहे. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला सखा हा शब्द संतांच्या कसोटीला आपण उतरावं महाराज. बोध करा म्हणायची काय गरज दादा. अहो, त्यांच्या कृपेतनं सहज तुम्हाला बोध होतो. फक्त त्यांच्या कृपेला पात्र होणं, त्यानं आपल्याबद्दल तळमळ लागायला पाहिजे. दादा काय म्हणायचं आहे नाव सांगा. हा, हो, त्यानं आपल्याबद्दल तळमळ, एवढी आपली महाराज
अनन्य भावानं सेवा व्हायला पाहिजे महाराज. तेव्हा तुमची तळमळ त्यांना लागावी, विशेष रूपा नाही महाराज. आम्हाला काय तळमळ असते, महाराजांना आपल्याला मुक्त करावं, महाराजांना आपल्याला मुक्त करावं. तू फिर जा गावात, काय असलं कुठं काय मुक्ताचं हे असं काय महाराज. तेव्हा मुमुक्षुला किंवा संतालाच सखा म्हणावे हे यातून सूचित केले आहे. बघा, एक मुमुक्ष असावा नाहीतर संत असावेत, त्यांना सखा म्हणावं यातून सूचित केलेलं आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे सख्या चांगदेवा, हे ज्ञानेश्वर महाराजांचा सख्या चांगदेवा, तुझी भेट घेण्याविषयी जीवाला फार उत्सुकता झाली खरी. बघा तुझी भेट घ्यावा जीवाला फार आवड उत्सुकता झाली आहे, करी झाली आहे करी. पण म्हणजे परंतु काय, परंतु म्हणजे परंतु काय, मनामध्ये उन्मादपणा आहे असे नाही, मनात उन्मादपणा आहे असं नाही, आळस आला आहे असे नाही, आळस आलाय असंही नाही. उलट तुझी भेट घ्यावी म्हणून मनात उल्हास आहे, आनंद आहे, उल्हासित मन झाले. कधी मला भेटते, कधी मला भेटेल. हो, परंतु आत्मदृष्टीने तुझी माझी असणारी हा स्वतः सिद्ध भेट बघा, ती बिघडते. स्वतः सिद्ध म्हणायचे, हं, स्वतः नाही. स्वतः सिद्ध होय का नाही? स्वतः सिद्ध. हा. तर ते आपण आता जर भेटायला गेलो ध्यान, तर आत्मसमोर स्वतःची जी भेट आहे ना, त्याच्यात केवढी महाराज जोखीमदारी, केवढं महाराज बाळ चिंतन माऊलीने सांगितले आपल्याला महाराज. काय स्वतः सिद्ध. स्वतः सिद्ध, हा स्वतः म्हणजे सिद्ध ती- म्हणजे नेमकं काय? आज ती कायम आहेच ना. तिला काय आता ऐक करायची गरज नाही, गरज नाही. भेट घ्यायची गरज नाही, स्वतः सिद्ध आहे. ती कुठली तरी आणून ठेवलेली नाही, तर पहिली नव्हती आता आहे असं नाही, स्वतः सिद्धच आहे ती. हा अन्याय पदरात घेतल्या वाचून तुझी भेट हं. घेता येत नाही. आता तिथे विस्कुटची होतो महाराज, तो अन्याय घेतल्या वाचून तुझी भेट घेता येत नाही. म्हणून माझे मन भीत आहे. आणि म्हणून बाबा माझं मन तुला भेट द्यायला, स्वरूप स्थिती म्हणून शहाणी माणसं लय बडबडत नाहीत, लय असा असा तेवढंच हे करतात नाही रिकामं. अरे सगळा तमाशा देहावर येऊन आहे महाराज. असं करावं, आत्मसंबंधाने लीन व्हावं, काय मागणं होय की नाही. जेवढं तुम्ही बाहेर नमस्कार चमत्कार करशील तेवढं बाहेर आलं महाराज. आणि त्यातनं काय निघत, जास्त बोलत नाही. महात्मा पुरुष जास्त बोलायचंच नाही महाराज, बोलायचंच नाही जास्त, हे करायचंच नाही महाराज. फक्त आत्मदर्शनी घ्यायचं, गरज लागलं तेवढंच बोल. एक स्वरूप ते बी स्थिती, चैतन्य रूपाने दर्शन घ्यायचं. एक स्वरूप स्थिती, एक स्वरूप स्थिती, 2 विधी, विधी, 3 देह निर्वाण देह निर्माण, असे 3 असतात. हो. त्यात आहार, निद्रा, भय, मैथून आहार निद्रा भय मैथून, यास देह निर्वाण म्हणतात. त्याला देह निर्माण म्हटले. त्यात 2 वर्ग, आता त्या 2 वर्ग, इह लोकातच सारावे म्हणणारे चारवाक, आता खावं प्यावं भोगावं झालं, आला खाल्लं पिलं झालं, तेवढं त्याला चारवाक म्हटले. खाल्लं पिलं तेवढं आलं. कुणी बघितलं उद्या म्हणता, कोणी पाप कुणी बघायला गेलाय. 2 स्वर्गलोकात जाऊन सारावे म्हणणारे मीमांसक, आता स्वर्गात इथं पुण्य करायचं आणि वर आणि काय जाऊन भोगायचं, पूर्वमीमांसक जैमिनी. तसेच ध्यानधारणा, ईश्वर सेवा करणे ध्यान धारणा करणं, ईश्वर सेवा करणं, हा विधी आहे. याला विधी आहे, बरोबर आहे की. जे केल्या वाचून भागते असे वाटते याचे नाव विधी. केल्या वाचून केल्या वाचून भागते असे वाटते, त्याचं नाव विधी आहे. आणि जे केल्या वाचून भागतच नाही त्याचे नाव देह निर्वाण हो. बरोबर आहे, पोटासाठी करावंच लागते ना म्हणतात. हो, आता ध्यान धारणा नाही केली तरी चालतंय, म्हणते काय द्यायचं अडचण नाही, कुठं कुठं काय बिघडतं. पण हे कामासाठी पोटासाठी सगळं करावंच लागतंय असं म्हणतात महाराज. हो, सगळे करतात तो उदरनिर्वाह, सगळी करतात ते पोट भरण्यासाठी ना, उदरनिर्वाह. व कोणी करतात कोणी करीत नाहीत तो विधी. बघा काय देवदेव करणारी माणसं आहेत आणि कोण करत नाहीत महाराज, त्याला विधी. त्याला विधी म्हटले. हो, ज्यात काही करणेच नाही ती स्वरूप स्थिती. झालं, करणेच नाही महाराज, त्यालाच कर्तव्य अभाव स्थिती, निष्कर्मी स्थिती म्हटली महाराज. कारण काय करायला मिळवायचं नाही आणि काय घालवायचं नाही, दोन घटक आपण ठेवायचं. आहे वस्तू मिळवायचं नाही, तिथं काय झालेलं नाही घालवायचं नाही, दोन्हीसाठी करावं लागतं ना.
काहीतरी मिळवायसाठी नाहीतरी काहीतरी घालवायसाठी. स्वरूप स्थितीत अखंड एक वस्तू आहे. बघा, स्वरूप स्थितीत अखंड एक वस्तू आहे, अखंड एक. आहार, निद्रा, भय, मैथून आहार, हे 4 दोष नाहीत. त्याच्यात आहार, निद्रा, भय, मैथून हे चारही दोष तिथं अखंड वस्तू स्वरूप स्थितीत नाहीत. कुठे झोपे तुमचं काय आहे? विधी सुद्धा नाही. तिथे विधी देखील नाही का? विधी कवा अविधी म्हणून तुम्हाला विधी पाळायचे. काहीतरी तुम्ही केलं दोष म्हणून आता, किंवा दोष होऊ नयेत म्हणून विधीने वागा म्हणायचं. ते बी काहीतरी करायला लागला म्हणून. जो कालपर्यंत अखंड वस्तू कळत नाही. बाबा, जो कालपर्यंत म्हणजे आपल्याला जोपर्यंत अखंड वस्तू आहे कळत नाही, तो कालपर्यंत, तो कालपर्यंत तो देह काल. निर्वाण आहे. तोपर्यंत देहनिर्वाह आहे. खायचं, प्यायचं, करायचं. त्यात तारतम्य असावे म्हणून विधी आहे. ते वाईट काय होऊ नये, चांगलं व्हावं, पाप होऊ नये, दोषी निर्माण होऊ नयेत म्हणून तिथे विधी सांगितली. भ्रम असला म्हणजे विधी असते. आता सगळा व्यवहार भ्रमातला आहे म्हणून विधी सांगायला लागली महाराज. हा, भ्रम आहे म्हणून तुम्हाला विधी सांगायला लागली. भ्रम जर नसेल महाराज तर तुम्ही जरी काय केलं तरी त्याच्यात काय होतच नाही ना. पण भ्रमानं मी करतो, हे अमकं करायला पाहिजे, तमकं करायला पाहिजे, असं जे आपल्याला काय वाटतं ना, कर्तव्य भाव हे धरून, त्यावेळी मग ती विधीची तिथं गरज आहे महाराज. आयुष्य आहे तोपर्यंत ध्येय निर्वाण असतो. आयुष्य आहे तोपर्यंत ध्येय निर्वाह असतोच महाराज. रोगामुळे डॉक्टरांच्या घरी येणे, हो, डॉक्टरांच्या घरी येणे, हो. आपण औषध घेणे, हो. डॉक्टरांना बिल देणे सुरू झाले. होय, तसे रोग झाला, डॉक्टरकडे जायला पाहिजे, औषध घ्यायला पाहिजे, त्याला बिल द्यायला पाहिजे, सुरू झालंय. तसे भ्रमामुळे तसं भ्रमामुळं विधी, उपाधीमुळे निर्वाण, व उपाधीमुळे निर्वाह. आणि दोन्ही करणे लागले हो. आहे. त्यात उपाधी संपतच असते. आता दोन्ही हे करणं लागलं, करणं आलं याच्यात. आता त्याच्यात उपाधी काय आहे ते संपत असते. विधी संपवावी लागते. विधी मात्र तुम्हाला सांग, किती दिवस विधी विधी तरी करीत बसायचं महाराज. हा, अविधीने वागू नये म्हणून विधी आहे. परमात्मा विधी अविधीच्या हातीत आहे महाराज. विधी म्हणजे काय? पुण्य काहीतरी करत राहावं, पाप करू नये महाराज. तो पाप पुण्य हातीत आहे ना. तुका म्हणे त्याचे कळले वर्म, जिचे कर्मधर्म नशिवंत. उपाधी टाकून विधी संपत नाही. उपाधी टाकून विधी संपत नाही. विधी पाळून उपाधी संपत नाही. आता विधी पाळून उपाधी संपत नाही, दोन्हीला कारण. पण भ्रम गेला तर विधी हा, राहत नाही. झालं का? या सगळ्याला कारण कोण आहे? भ्रम आहे. भ्रम गेला तर विधी राहत नाही, उपाधी असली ती बाधित होती. आश्रमांतर केले हा. तर विधी बदलते. होय, आश्रमांतर केलं तर विधी बदलते ना. गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, काय संन्यासाश्रम, हे बदलतं ना ते. या दोन्हीपैकी काही झाले तरी हा, ध्येय निर्वाण उरतोच. दोन्हीपैकी काही झालं तरी देह निर्वाह, देह तोपर्यंत निर्वाह उरतो. पशुपक्ष्यापासून ब्रह्मादिक देवापर्यंत हा. आहार, निद्रा, भय, मैथून हे 4 दोष असतात. बघा, पशु पक्ष्यापासून ब्रह्मदेवापतर आहार, भय, मैथून आणि निद्रा सगळे समान धर्म आहेतच. पण त्यातले त्यात मैथून हा दोष जन्मताच नसतो, हा, तो मैथुन हा- मरेपर्यंत राहत नाही. जन्मताच नसतो आणि मरेपर्यंतही राहत नाही. पण आहार, निद्रा, भय हे दोष तर जन्मल्यापासून मरेपर्यंत राहतात सर्वांना असतातच. हो. त्यात विधी सांभाळावी. आता त्यात मात्र व्यवहार करताना विधी सांभाळावे. विधी वाईट नाही, विधी वाईट नाही, विधी बरं. दोष निवृत्त करते. कारण का कुठलाही दोष होऊ नये, सहज दोष होतो मनात, म्हणून विधीने वागावं. आणि भ्रम गेला तर विधी सुटते. आता भ्रम गेला तर काय विधी महाराज? भ्रम गेला ना, विधी सुटते महाराज, तुमची सहज क्रिया होते महाराज. नवरा मरण्यापूर्वी बायकोने मरावे, तसे आयुष्य संपण्यापूर्वी भ्रम संपवा. अरे, आयुष्य आहे तोपर्यंत महाराज संपायच्या अगोदर भ्रमनिवृत्त करा. गुरुजी म्हणायचे हे कार्य करणे, मग काय दिवा लावायचे लाव. काय बोलत होते दादा गुरुजी. अरे अरे अरे, माणसे मरतात. काय लोकांच्या पाठीमागे मला म्हणले लागलाय, तुमच्याकडे काय त्यांनी दिले ईश्वराने खातं, त्यासनी मुक्त करा म्हणून. तुमचं बघा म्हणजे काय करायचं ते. माणसे मरतात, आयुष्य संपते, पण भ्रम हो. नाही. भ्रम काही जात जात नाही, नाही. माणसं मरतात, आयुष्य संपतंय, पण भ्रम काय जात नाही. कारण का भ्रम निवृत्ती करायच्या पण कळायला तर महाराज. हे बघ, हा अगोदर भ्रम कळायलाच कठीण आहे. भ्रमाचं लांब पत्र गाणं आहे का, मोठी त्याची अशी
सूत्र आहेत. ब्रह्म लवकर दादा कळत नाही महाराज. आणि म्हणून शंकराचार्याने त्या काळात अध्यासवाद घातला तेवढ्यासाठीच महाराज. सगळा जो व्यवहार आहे तो कशातला आहे? अध्यात्मिक व्यवहार आहे. आत्म्या ठिकाणी व्यवहारच नाही महाराज. तुम्ही काहीतरी करायला लागला मग तिथं तो भ्रमाची सिद्धी झाली. मग तुम्ही परमार्थ करा नाही तर आणि काय करा. हा आता ती एक सोन्याची बेडी संवादी भ्रम आणि निसंवादी भ्रम, 2 भ्रम घातले तेवढ्यासाठी महाराज. आहार निद्राधिक आहेत पण विधी राहिलेली नाही तो आहार जीवनमुक्त. निद्रा आहेत, पण विधी राहिली नाही. जीवनमुक्त पुरुष सद्भूत देत आता. विधी तर नाहीच हम्म. पण आहाराधिकही राहिलेले नाही तो विधेयमुक्त. विधेयमुक्त. योगी आहाराधिक घेत नाहीत तरी पण भ्रम असेल तर बघा विधी आहे. आता योगी आहार आधी घेत नाहीत हो, खाणं बंद असतं ना. हा पण विधी असेल तर भ्रम आहे, भ्रम असेल तर विधी आहे, भ्रम असेल तर विधी आहे. पण जोपर्यंत भ्रम निवृत्त होत नाही तोपर्यंत विधी सोडू नये. तर आम्हाला बी आता काय नाही, सगळं चालतंय म्हणत बस. चांगदेवानी सर्व दोषाचा निग्रह केला होता. बघा चांगदेवानं सगळं दोषाचा काय केलं होता? निग्रह केलेला होता. योग सामर्थ्याने वाटेल तेथे त्यांना जाता येत होते योग सामर्थ्याने वाटेल तिथं जाता येत होतं बाबा. परंतु त्यांचे समाधान झाले नाही. एवढं करून समाधान झालं नाही का? समाधानाची जागा चुकलेली होती महाराज. म्हणून ते श्री ज्ञानेश्वर महाराजांना शरण आले. बघा कुठंतरी शरणागती करणं गरजेचं आहे दादा. हा म्हणून ते समाधान एवढं करून समाधान मिळालं नाही. आम्ही रात्रंदिवस चिंध्या पाडतोय पण अजून आपल्याला समाधान वाटावं मिळावं वाटणं झाले महाराज. निवांत आहे आपण. समाधान प्राप्त व्हावं म्हणून एवढा पुरुष सगळं जग त्याच्या पाठीमागं पाया पडत होतो महाराज. पण समाधान आहे का नाही त्याच त्याला माहिती होय ना का? तुमचं समाधान दुसऱ्यावर नाही महाराज, ते तुमचं तुम्ही ठरवायचं. लोक जरी मानत असली तरी आज चावा जर होत असली तर लोकांच्या मान्यावर आपण थांबू नये. कुणाला तरी शरण जावावं आणि समाधान शांती प्राप्त करून घ्यावी म्हणून ते चांगदेव महाराज ज्ञानेश्वराला शरण गेले महाराज. तेव्हा त्यांनी आणि चांगदेवाला- शरणागती ही अत्यंतिक महत्वाची गोष्ट आहे महाराज. तेव्हा त्यांनी चांगदेवाला अखंड अर्थ सांगितला आणि की मग त्याला अखंड अर्थ म्हणजे सगळ्यात तो अखंड एकच आहे, परमात्मा सोडून दुसरं काय नाही महाराज. अखंड वस्तूत नमस्कार करायला भेद उरत आणि नाही. मग या अखंड वस्तूत नमस्कार करायला भेदच उरत नाही. कारण का भेद करायला कोणतरी नमस्कार करायला भेद असायला पाहिजे आणि अखंडात भेद असू शकत नाही महाराज. आणि अखंडच हे आपलं काय आहे? स्वरूप आहे महाराज. ज्या बोलण्यातून आणि करण्यातून आत्म्याचे अखंडत्व बिघडते ज्या करण्यात बोलण्यात आत्म्याचं अखंडत्व बिघडते, करू नये बोलू नये. ते बोलू नये झालं? व करू नये. म्हणून कायम आत्मज्ञान ऐकत राहावं, बोलत राहावं. कळून दे नाही तर नाही कळून दे, वेडवाकडं असून दे महाराज. तत्वज्ञानाबद्दलच चर्चा असावी महाराज. एकमेकास भेटण्याकरता देहबुद्धी घ्यावी. होय, एकमेकाला भेटण्यासाठी देहबुद्धी घ्यावी लागते महाराज. देहबुद्धी गेली की आत्मबुद्धी गेली ना. आणि आत्मस्वरूपाच्या दृष्टीने आता पावतो हं. तुझ्या माझ्यात भेद नाही. आणि आत्मदृष्टीकडे बघायला गेलं तर तुझ्या माझ्यात भेद राहिलेला नाही, अखंड अर्थ आहे आपला आहे. तू व मी एक आहो असे सांगितले. हं. तू आणि मी एकच आहोत. तेव्हा ही अभेद स्वरूपाची मूळची भेट तेव्हा अभेद स्वरूपाची आता मूळची आता नाही झालेली आहे, ही मूळचीच आहे महाराज. अभेद स्वरूपाची जी आपली ऐकी जी आहे ना ती मूळच आहे महाराज. फक्त आपण या कुठेतरी उपाधीच्या संबंधानं मानायला लागलोय आणि मानलं तेव्हा देखील तिथं त्या अभेदाला धक्का लागलेला नाही महाराज. फक्त आपण बुद्धीतला भेद काढून टाकणं आपल्याला गरजेचं आहे महाराज. उपाधिकृत हो उपाधी दृष्टीने भेट घेण्यात विसकुसे म्हणजे हम्म. बिघडेल की काय अशी भीती वाटते. झालं. उपाधिकृत भेट घेण्यात त्या सिद्ध भेटीत विस्कुशे ही भीती वाटते. ज्ञानोबा आहे म्हणतात. म्हणजे एवढा जोखीमदारीनं परमार्थ करायला शिकायला पाहिजे हो दादा. अहो परमार्थ हे लय नाजूक दादा गोष्टी आहे हो आणि कल्याणासाठी आहे हो. कल्याणासाठी यातील रहस्य असे आहे की यातलं रहस्य असं आहे की
उपाधिकृत ज्या शरीरापासून शिष्यास हं, आत्मानंदाचा लाभ होतो हं, त्या शरीराकडे पाहिले असता हं, शिष्यास ऐक्यबोधाचा विसर पडून हं. विग्रह दर्शनातच तो आनंद मानतो. हो. परंतु त्या कालीही गुरुचा आणि आपल्या स्वरूपाचा ऐक्यबोध विसरू नये. काय एकमेकाची भेट झाली, दर्शन घेतलं ना, एकमेकाच्या ह्याच्यातनं येवतं तर शरीर भावाला का नाही आत्मबोध तिथं विसरून जातो. आणि तो व्यवहार करत असताना देखील आत्मबोधाला विसर पडता कामा नाही, याच्यासाठी सांगणं आहे महाराज. कारण का देहात्मबुद्धी गेली की आत्मबुद्धी निघून जाते महाराज. विसरला कधी विसरून पडत. अहो अखंड अर्थ लावायला आलं तर कवा जाते त्याचा पत्ता लागत नाही. असे दर्शवण्याकरता शरीराच्या भेटीत सिद्ध भेट विस्कटण्याचे भय वाटते. बघा असं सांगण्यासाठी दर्शवण्यासाठी तुमच्या शरीराची भेट घेण्याला सिद्ध भेटीचे विस्कसित होते, विस्कटून जात असं म्हटले महाराज. अशी भूमिका आपल्या अंगावर घेऊन वरील आशय सुचवला आहे. ज्ञानोबरायाने आपल्या अंगावर भूमिका घेतली आणि तो आम्हाला हे त्याने शिकवून दिलेलं आहे. थोडा थोडा अभ्यास करत जावे महाराज. नुसतं आलं बसलं तासभर ऐकलं एवढ्यावर भागत नाही. अनाधिकाराचा आपला प्रवास चालू आहे आणि त्यातनं हे वजाबाकी करायची आहे. होय ना काय, वजाबाकी झाली तर महाराज कधीतरी आपल्याला प्राप्त होणार नाही असं नाही, पण अभ्यास करणं गरजेचं आहे. कुंडलिका